एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात. आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही. आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकलं, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत. श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लास्टिकच्या पिशवीत. हे बायका तरी ना आलाय का कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लास्टिकच्या कागदात. आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ते लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास, काय इडी आवला देते. आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकडचे कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, खरं कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगून टाकतो आता. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्र दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत. आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही. आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण पाहिले 10%. आम्ही पित नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं? सरला. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं? होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं.
ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले आणि कंडक्टरने बेल मारली. ते ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडू राहिले तुम्ही? हो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का? हा गेअर आहे का म्हणणार? मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला. काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली, हो मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझी घरी बोकडा आहे भाऊ, पण माझी बायको नंगाटे म्हणला, ती झोपल्याशिवाय बोकडे आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामातुरा बहिणालाच. हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खाल्लं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी. घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकडाचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं? कुत्र याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही का? त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली? शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे, लाजायचं नाही. 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय गेलं नाही, पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे? हा, कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय? बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का? घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी? शिळी एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शेळी फुगून आणतो. त्यानं टुकरी भर बाजरी चालली शेळीला, शेळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शेळीची. त्यानं घास पाहिला, शेळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शेळी जोगून आणतो. त्यानं शेळी घासात सोडली, फुल टाईट झाली शेळी. आणि तो म्हणला 4000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शेळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शेळी जोगून आणतो. त्यानं शेळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला आणि शेळी झाड खायला लागली. हा तिचं कान आणायचा, नुसते कान पण आणायचं शेळीचं. मागून तर असाच करायचा. शेळी खायचीच बंद झाली, खपाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शेळीने. त्याने शेळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शेळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना.
व्यसनापासून हया, माया तोडा आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं.